शरद पवार यांनी आपल्या सातारा येथील भाषणात महाविकास आघाडी सत्तेत येणार असल्याचे संकेत दिले। उपस्थितांनी जिहेकटापूर पाणी पुरवठा योजनेबाबत मागणी केल्यानं पवारांनी मी आता काहीच करू शकत नाही, 3 महिने थांबा मग योजनेचं पाहतो असं उत्तर दिलंय। एमआयएमचे नेते फारुख शाब्दिसे यांनी राणे पितापुत्रांवर सडकून टीका केली। आम्ही फुंकल्यावर ते उडून जातील, मशिदीमध्ये घुसून मारणारा राक्षस असतो असंही शाब्दी म्हणाले। माजी सैनिक लष्करी अधिकाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काम करण्यासाठी शिवसेनेकडून महाराष्ट्र सैनिक आघाडीची स्थापना करण्यात आली। या अंतर्गत अनेक निवृत्त सैनिक आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे। वाढत्या आव्हानांमुळे सशस्त्र दलांनी सतर्क राहण्याची गरज आहे असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले। ते उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये झालेल्या पहिल्या जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये रशिया, युक्रेन आणि इस्रायल हमास संघर्ष आणि बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देताना बोलत होते। पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलंय। बनावट अपंग प्रमाणपत्रावर सुनावणी पार पडत असताना ही इच्छा व्यक्त केली आहे। साताऱ्याच्या पोवई नाक्यावर लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगानं देवाभाऊ असा उल्लेख असणाऱ्या होर्डिंग्सवरून अजित पवारांचा फोटो गायब झालाय। बॅनरवर अजित पवारांचा फोटो नसल्यानं आता चर्चांना उधाण आलंय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यावरील सुनावणी खासदार आमदार न्यायालयानं 19 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे। तक्रारदाराची प्रकृती ठीक नसल्यानं न्यायालयानं गुरुवारी सुनावणी घेतली नाही। सर्वोच्च न्यायालयानं सहारा समूहाला 15 दिवसांच्या आत स्वतंत्र खात्यात 1000 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले। शिवाय मुंबईतील वर्सोवा येथील त्यांची जमीन विकसित करण्यासाठी संयुक्त भागीदारीस न्यायालयानं परवानगी दिली आहे। गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज झालेत। नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सवादरम्यान 6 ते 18 सप्टेंबर दरम्यान धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग वाहतुकीसाठी 24 तास खुला ठेवण्यात येणार आहे। 7 ते 16 सप्टेंबर दरम्यान रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय बेस्टकडून घेण्यात आलाय। गणेशोत्सवासाठी मुंबईत आलेले पर्यटक आणि भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टने हा निर्णय घेतलाय। मुंबई महापालिकेनं मागील 2 दिवसात अंधेरीतील 14 ठिकाणांवरील अधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। रस्ते आणि पथपथांवरील फेरीवाल्यांच्या पथाऱ्यांमुळे हैराण झालेल्या प्रवाशांना या कारवाईनंतर दिलासा मिळालाय। धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा नाशिक अखेर 1.5 वर्षांनंतर टँकर मुक्त झालाय। स्थानिक पातळीवर पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्यामुळे ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर झाली आहे। या काळात टँकर, विहिरी अधिग्रहणावर तब्बल 90 कोटी खर्च झाल्याची माहिती आहे। राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघानं खरेदी केलेल्या कांद्याची 35 रुपये किलो दरानं बाजारात विक्री सुरू केली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 250 ते 400 रुपयांनी पडले। देशातील महिला श्रमशक्तीचा सहभाग जागतिक सरासरीपेक्षा कमी असल्याच्या समस्येकडे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लक्ष वेधलंय। महिलांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं आवाहनही त्यांनी बँकांना उद्देशून केलंय। गणेशोत्सवाच्या तोंडावर आल्यानं आता कोकणवासियांची कोकणात लगबग सुरू झाली आहे। वाहनांचा तुटवडा असल्यानं प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत। अशातच खासदार श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून कल्याण पूर्वेतून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।